शिरवणे गावामध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू वास्तव्यास आहेत, परंतु त्यांना खेळण्यासाठी हक्काचे असे मैदान गावात नाही। आपला खेळण्याचा छंद जोपासण्यासाठी हे सर्व खेळाडू नेरूळ सेक्टर 5 प्रभाग क्रमांक 21 येथील आचार्य तुळशी मैदानावर जात असतात। आपल्या परीने नेहमीच हे खेळाडू मैदान स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सदर मैदानात वाहनांची पार्किंग केली जात असल्यामुळे खेळाडूंना त्रास सहन करावा लागतोय। तसेच श्री स्वामी समर्थ मठामागील मैदानात देखील धारण तलाव नैसर्गिक नाही, त्यामुळे सदर मैदान देखील खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवावे। याच गोष्टीला अनुसरून आई एकविरा 30+ क्रिकेट संघ शिरवणे ग्रामस्थ व शिरवणे जुईनगर ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका माधुरी सुतार व प्रभाग क्रमांक 22च्या नगरसेविका प्रणाली पाटील यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची जनता दरबारमध्ये भेट घेऊन त्यांना आपल्या समस्यांचे निवेदन सुपूर्द केले। यावेळी खेळाडूंनी आपली भावना वनमंत्री गणेश नाईक यांच्या समोर मांडताना या गोष्टींची माहिती दिली की ग्रामस्थ स्वखर्चाने मैदानात खेळपट्टी बनवत असतात। त्या खेळपट्टीवर पालिका प्रशासन कार पार्किंग म्हणून परवानगी देत असते, त्यामुळे खेळपट्टी खराब होऊन नुकसान होते आणि म्हणूनच मैदानाचे सुसज्जीकरण करून पुढील गोष्टींचा समावेश केला जावा। मैदानावर स्टेज आणि खेळाडू कक्ष बनवणे, मैदानात कायमस्वरूपी खेळपट्टी बनवणे, मैदानावर 4 ठिकाणी फ्लड लाईटचे खांब बसवण्यात यावेत, जेणेकरून डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करता येईल। याविषयीची अधिक माहिती क्रिकेट प्रेमी व खेळाडू निशिकांत भोईर यांनी दिली। सेक्टर 5 नेरूळ आचार्य तुलसी मैदान इथे खूप वर्षापासून मागणी करत होतो की खेळाचं मैदान हे खेळण्यासाठीच राहण्याबाबत असे बरेचसे पत्रव्यवहार केले, परंतु काही यश आले नाही। आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 21च्या नववर्षित नगरसेविका माधुरीताई सुतार यांच्याशी संपर्क साधला। त्यांना ही बाब आमच्या सर्व क्रीडपटू सर्व स्थानिक ग्रामस्थांनी विचारात घेऊन त्यांच्यासमोर गेलो। त्यांनी विषय मांडला की आपण हा विषय महासभेमध्ये सुद्धा त्यांनी मांडला। आम्ही त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आमच्या वतीने। दुसरी गोष्ट, त्यांनी हीच गोष्ट तिथं न थांबता आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री पालघर जिल्ह्याचे नाईकजी साहेब गणेशजी नाईक साहेब यांच्याकडं आम्हाला घेऊन गेले, पत्रव्यवहार केला, त्यांची बाब लक्षात आणली। त्याच्यानंतर नाईक साहेबांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त पवार साहेब अतिरिक्त आयुक्त पवार साहेब यांच्याकडं पत्रव्यवहार दाखवलं की सदर हे खेळाचे मैदान खेळण्यासाठी राहिले पाहिजे आणि याच्या पुढे कार पार्किंगची समस्या होती, ती कार पार्किंगची समस्या इथून हटवण्यात यावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती केली। त्यांनी ती मान्य केलेली आहे आणि पालिका प्रशासनाने त्याचे आदेश दिलेले आहेत। समाजसेवक प्रभाकर ठाकूर यांनी नेरूळ येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या पाठीमागे जो धारण तलाव आहे तो नैसर्गिक नसून मानव निर्मित असल्याचे सांगितले, त्यामुळे या ठिकाणी धारण तलावाची निविदा रद्द करून सदर मैदान हे खेळण्यासाठी अबाधित राखावे अशी देखील मागणी केली। महापालिकेने असं टेंडर काढलेलं आहे की तिथे होल्डिंग पॉईंट राहावं म्हणून त्यासाठी त्यांनी टेंडर काढलेलं आहे, पण आमची अशी मागणी आहे की तो होल्डिंग पॉईंट हा गावकऱ्यांनी नॅचरल तो झालेला नाही, हा नॅचरल आपला झालेला मैदान आहे आणि तो त्यासाठी जी काही निविदा काढली ती निविदा तुम्ही जास्त तुम्ही गावकऱ्यांचं मान सन्मान राखून तुम्ही हे रद्द करावी अशी आमची मागणी आहे आणि जेणेकरून आमचे पालकमंत्री नाईक साहेब यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं आहे ते पूर्तता होईल अशी आम्हाला आशा आहे आणि हे मैदानी खेळण्यासाठी राहावं अशी आमची तीव्र इच्छा आहे आणि ती इच्छा आमची पूर्ण होईल अशी आम्हाला आमच्या साहेबाकडून आशा वाटते। जनता दरबार येथे वनमंत्री गणेश नाईक यांना भेटण्यासाठी यावेळी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या समवेत समाजसेवक प्रभाकर ठाकूर, किरण मेहर, निशिकांत भोईर, दीपेश पाटील, सचिन भोईर, चेतन मनोरे, अरुण आहेर, राज पाटील, ऋषिकेश पाटील, योगेश मडवी आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।